नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 1 ऑक्टोबर 2023 रोजी कंबाईन ग्रुप बी 2022 ची मुख्य परीक्षा झाली आणि त्याचा पहिला पेपर झाला, जो मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या घटकांशी संबंधित आहे, ज्यामध्ये चालू घडामोडीचे जवळपास 10 प्रश्न विचारण्यात आलेले होते। आणि जर आपण संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील एक योजना करंट रिलेटेड विचारण्यात आलेली होती। सो याच सगळ्या गोष्टीचं एकंदरीतच अनालिसिस, त्याचबरोबर संभाव्य उत्तर आणि स्पष्टीकरण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। अर्थातच आपण अनालिसिस करणार कशासाठी आहोत, तर याचा फायदा आपल्याला 2023 च्या कंबाईनच्या ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेसाठी होऊ शकतो, ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेसाठी होऊ शकतो। आणि जे विद्यार्थी 2024 च्या दृष्टिकोनातून कंबाईन ग्रुप बी आणि सी किंवा राज्यसेवेच्या दृष्टीने तयारी करतायत, तर त्यांच्यासाठी पण आपण असं म्हणूयात की प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती जे प्रश्न विचारले जातात, तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला एक अनालिसिसचा फायदा हा होतो की खरोखर चालू घडामोडीचा ट्रेंड चेंज झालेला आहे का हे कळतं। आता चर्चा, अर्थातच तुम्ही पेपर बघितला देखील असेल आणि ही चर्चा चालू झालेली आहे की चालू घडामोडीमध्ये काहीतरी बदल जे आहेत तर ते झालेले आहेत। सो ते बदल नेमके काय आहेत किंवा नेमकं काय बदललेलं आहे त्याचं पण अनालिसिस आपण सविस्तर स्वरूपात करणार आहोत। सो पहिला आपला डिस्कशनचा मुद्दा या ठिकाणी असेल तर तो म्हणजे नेमकं प्रश्न किती विचारण्यात आलेले होते आणि ते कसे विचारण्यात आलेले होते। आता जर अनालिसिस केलं तर टोटल 11 क्वेश्चन जे आहेत तर ते आलेले होते। 11 क्वेश्चन कसे तर ते सांगतो। 10 क्वेश्चन जे आहेत तर ते करंटचे आलेले होते, ते आपण म्हणता येईल 10च्या ऐवजी मी त्यांना 9च क्वेश्चन म्हणेन, कारण एक क्वेश्चन गोदावरी नदीच्या उजव्या साईडच्या उपनद्या असा विचारलेला होता, जो कुठल्याच अँगलनं त्या ठिकाणी करंट किंवा करंट रिलेटेड अशा स्वरूपाचा नव्हता, किंवा करंट टू बेसिक्स जायचं म्हटलं तर गोदावरी नदी अशी काही वेगळ्या विशेष कारणांमुळे चर्चेत नव्हती, किंवा ती चर्चेत जरी असती तरी देखील असा डायरेक्टली उजव्या किंवा डाव्या साईडच्या उपनद्या वगैरे हा ट्रेंड सहसा त्या ठिकाणी विचारला जात नाही। जर करंट अफेअरचा प्युअरली विचार केला तर हा ट्रेंड जरूर विचारला जातो, पण तो कुठे विचारला जातो, जिओग्राफीच्या सेक्शनमध्ये नदी प्रणालीमध्ये विचारला जातो। सो ते 9 क्वेश्चन आणि भारत नेट वरती जो एक विचारलेला होता क्वेश्चन, सो असे 10 किंवा 11 क्वेश्चन जे आहेत तर ते करंट अफेअर्स वरती विचारलेले होते। त्या क्वेश्चनचा अनालिसिस जर करण्याचा प्रयत्न केला आणि एरियाज वरती काम करायचं म्हटलं तर संरक्षण आणि सुरक्षा याच्यावरती एक प्रश्न हा युद्ध सरावावरती विचारलेला होता। त्या प्रश्नातून आपण अनालिसिस घेऊन काय घ्यायचं आहे, काय पुढे घेऊन जायचंय, तर ते पण आपण फोकस करूयात। क्रीडा घडामोडींवरती 2 प्रश्न विचारलेले होते, त्यातला एक प्रश्न जो आहे तर तो चषकाबद्दल विचारलेला होता त्या ठिकाणी, की हा चषक जो आहे दुलीप चषक जो आहे, दुलीप ट्रॉफी जी आहे तर ती कशाशी संबंधित आहे। आणि दुसरा जो आहे तर तो अंडर 17 वुमन वर्ल्ड कप जो झालेला होता फुटबॉलचा, तर त्याच्याबद्दल विचारलेला आहे। पुरस्काराचा जर आपण विचार केला तर पुरस्कारावरती 3 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात। चालू घडामोडीचे साधारणतः 13 उपघटक आहेत आणि त्या 13 उपघटकावरतीच 15 प्रश्न विचारले जातात, पण आपल्याला असं लक्षात येईल त्यापैकी साधारणतः 7 उपघटकांवरती या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले दिसतात। एकापेक्षा जास्त प्रश्न काही उपघटकांवरती विचारलेले दिसतात आणि हा ट्रेंड निश्चितपणे जुनाच आहे, पण नवीन काय बदललेलं आहे ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे, त्याचं देखील डिटेल अनालिसिस आपण करणार आहोत। पुरस्कारांचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर 2 पुरस्कार आंतरराष्ट्रीय विचारले, त्यातला एक पुरस्कार हा म्हणजे दुसऱ्या देशाचा सर्वोच्च सन्मान जो भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल विचारलेला आहे, म्हणजे इंटरनॅशनल मध्ये। त्याच्यानंतर बुकर पुरस्कार त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे। आता बुकर पुरस्कार हा नेहमीचा मुद्दा होता का, तर डेफिनेटली नेहमीचा मुद्दा होता, पण प्रॉब्लेम काय आहे, मी देखील ऑनेस्टली हे सांगेन तुम्हाला की आतापर्यंत बुकर पुरस्काराबद्दल प्रश्न विचारला जात असताना तो पुरस्कार कोणत्या कादंबरीला किंवा कोणत्या लेखक लेखिकेला प्रदान केला अशा स्वरूपात तो विचारला जायचा। पण यावर्षी जोड्या लावाला ज्या प्रश्न दिलेले आहेत त्या जोड्या लावांमध्ये अ गटामध्ये त्या ठिकाणी पुस्तकं दिलेली आहेत आणि ब गटामध्ये लेखक लेखिका विचारलेले आहेत, पण ही सगळी पुस्तकं कुठली होती, बुकर पुरस्कारांच्या नॉमिनेशन मधली म्हणजे नामांकनामधली त्या ठिकाणी पुस्तकं होती। सो एवढ्या डीप आयोग ह्याच्या आधी कधी गेलेला नव्हता, त्यामुळं हा वेगळा ठरला। त्याच्यानंतर 55वे मराठी चित्रपट पुरस्कार आणि त्याच्यामध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो आहे, म्हणजेच हा प्रादेशिक स्तरावरचा पुरस्कार आपल्याला विचारलेला दिसतो। असे 3
पुरस्कारावरती प्रश्न. आता भूगोल आणि कृषी याचा जर विचार केला तर भूगोलामध्ये 2 क्वेश्चन, एक गोदावरीवरती आलेला होता आणि कृषीवरचा क्वेश्चन काही जण म्हणतायत तो कृषीमध्ये घेऊयात, काही जण म्हणतायत सायन्स टेकमध्ये घेऊयात, काहीच अडचण नाहीये. फक्त तो जो होता ॲग्रिकल्चरमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर सर्वाधिक 2022 मध्ये झाला, तर तो एक मुद्दा या ठिकाणी होता. आता महादायी योजनेबद्दल, महादायी नदीबद्दल त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता, पण हा आपण साधारणपणे राजकीय आणि घटनात्मक घडामोडींमध्ये घेणार आहोत, भूगोलामध्ये नाही घेणार आहोत. का भूगोलामध्ये घेणार नाही आहोत? कारण इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल किंवा आंतरराज्य नदी जल वाटप विवाद जो आहे, तर त्याचा कायदा आणि त्याच्यासाठी जो लवाद स्थापन केला जातो, सो हा घटनात्मक मुद्दा आहे, त्यामुळे त्याला इकडे डील करणार आहे. आणि मग सायन्स अँड टेक जर का विचारात घेतलं तर मग तो कृषीवाला सायन्स अँड टेकचा आणि भारत नेटवरती जो प्रश्न विचारलेला होता, तर तो प्रश्न. आणि अजून एक एरिया याच्यातनं राहतो जो खरं तर जीके टाईप क्वेश्चन मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. वेगवेगळे लोकनृत्याचे प्रकार विचारण्यात आलेले होते आणि त्याच्या अगट बगट जोड्या लावा त्या ठिकाणी विचारलेला होता. हा ट्रेंड यापूर्वी फारसा विचारला जात नव्हता, त्यामुळे हा ट्रेंड नवीन आहे असं आपण म्हणू शकतो. सो ओव्हरऑल जे 11 प्रश्न होते त्यातला भारत नेट स्ट्रेट फॉरवर्ड होता, युद्ध सरावाचा स्ट्रेट फॉरवर्ड होता, हा दुलीप ट्रॉफी बद्दलचा पण स्ट्रेट फॉरवर्ड होता, अंडर 17 वुमन फुटबॉल हा भारतात आयोजित करण्यात आलेला होता, त्यामुळे त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन येणार होता नो डाऊट. पण पुरस्कारांबद्दल जे 3 प्रश्न विचारलेले त्यातला एक प्रश्न मी म्हणेन की स्ट्रेट फॉरवर्ड होता, पण 2 प्रश्न हे काठिण्य पातळी जास्त असणारे किंवा आपण असं म्हणूयात की कुठल्या तरी कोपऱ्यातनं तो प्रश्न काढलेला आहे. त्याच्यात पण कसं कन्फ्युजन केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. गोदावरी नदीचा तर क्वेश्चन आपण असं म्हणूयात की त्याचा करंटचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये, डायरेक्टली जॉग्राफीतनं विचारला. ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये पण विद्यार्थ्यांची फसगत झालेली आहे. विद्यार्थ्यांनी काय उत्तर लिहिलेलं आहे तेही मी तुम्हाला तिथं पर्याय समोर असताना सांगतो. महादाईचा क्वेश्चन मात्र अप्रोच बेस्ड होता. अशा प्रकारचे वॉटर डिस्प्यूट जेव्हा जेव्हा उभे राहतात तेव्हा तेव्हा त्या वॉटर डिस्प्यूट वरती प्रश्न हा आपल्याला आलेला दिसतो. आणि मग टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ऑलरेडी आपण बघून झालेलं आहे. लोकनृत्य किंवा लोककलांबद्दल मात्र असे प्रश्न विचारले जात नव्हते, ते आता यायला लागलेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल मी काय म्हणेन की 10 प्रश्नांपैकी साधारणतः एक 5 ते 6 प्रश्न जे आहेत तर ते डुएबल होते. पण आता आपण जर करंट अफेअरचं आउटपुट बघितलं तर बऱ्याचदा वाचन केल्यानंतर आपल्याला 10 प्रश्नांपैकी 8 ते 9 प्रश्नांपर्यंत पोहोचता येतं आणि त्यातलं मग एखाद दुसरा प्रश्न चुकतो. पण इथं 3 ते 4 प्रश्न असे होते की जे ब्लाइंड जिथं विद्यार्थी राहिले, त्यामुळं हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. नजीकच्या कालखंडामध्ये आपल्याला जीके टाईप क्वेश्चन वरती पण फोकस करणं अपेक्षित असेल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे लोकनृत्य लोककलांचे प्रकार जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यावरती पण आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फोकस करणार आहोत आणि त्याची देखील फ्री लेक्चर्स जी आहेत तर ती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतील. सो हे ॲनालिसिस जे आहे तर ते पहिल्यांदा घेतलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आन्सर काय असेल, त्याचं एक्सप्लेनेशन काय असेल हा नंतरचा मुद्दा आहे, पण आधी समजून घ्या की एमपीएससी काय विचारण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या माध्यमातून आपली अभ्यासाची दिशा ही कशी असली पाहिजे. प्रॉब्लेम फक्त काय झाला, ट्रॅडिशनली मी XYZ कुठलंही पुस्तक वाचतोय, ते पुस्तक अजिबात वाईट नाही, तुम्ही जो सोर्स वाचताय तो सोर्स करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून चांगला आहे, पण फक्त प्रॉब्लेम काय झाला, विद्यार्थ्यांना त्या सोर्स मधून प्रश्न नाही दिसले, त्यामुळे थोडीशी गडबड झालेली दिसते. आणि ओव्हरऑल एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपण म्हणतो की मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये जे काही लेंदीनेस होता, जे काही ट्रिकी क्वेश्चन विचारलेले होते, त्याच्यामुळं त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो तिकडं काही क्वेश्चन अवघड गेले, मग त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो करंट झाला, असं ओव्हरऑल झालं. पण आता हे होणारच आहे, कारण ह्याच्याशिवाय या परीक्षेला स्पर्धात्मक परीक्षा आपण म्हणणार आहे का, तर निश्चितपणे नाही. सो आता आपण याचं स्पष्टीकरण आणि याचे आन्सर्स काय प्रोबॅबल असू शकतात तर ते बघायचा प्रयत्न करूया. सो पहिला प्रश्न आहे बघा, भारत, मोझांबिक आणि टांझानिया त्रिपक्षीय IMT ट्रायलॅट संयुक्त सागरी सरावाची पहिली आवृत्ती 2022 मध्ये कोठे आयोजित करण्यात आलेली होती असं विचारलेलं आहे. आता युद्ध सराव हा जर का मुद्दा बघितला तर युद्ध सरावावरती प्रश्न विचारले जातात का, तर येस जातात. 2016 पासून युद्ध सरावांवरती प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी किंवा टेंडन्सी आयोगाची वाढलेली आहे. मग आता या प्रश्नातून मी अनालिसिस किंवा अप्रोच काय घेणार आहे, तर मी अप्रोच घेणार आहे की 2023 मध्ये जे काही नवे युद्ध सराव असतील, पहिली आवृत्ती असेल,
तर ते नवे युद्ध सराव माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत. काय इम्पॉर्टंट आहे? कारण इथं नव्या युद्ध सरावावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जे आता नव्यानं अभ्यास करतायत विद्यार्थी त्यांनी या गोष्टीवरती फोकस करा. त्यांनी फक्त आन्सर आणि स्पष्टीकरणाच्या मागे लागू नका. आपल्याला प्रश्न कसे विचारले जात आहेत हे कळलं पाहिजे. विद्यार्थी फक्त आन्सर्स आणि स्पष्टीकरणावरती फोकस करतात, नको तसं. आपल्याला अप्रोच बिल्डिंग जे आहे तर ते पण झालं पाहिजे. आपल्याला राईट डायरेक्शननं पिन पॉईंट हिट करता आलं पाहिजे. आता याचा जर विचार केला तर दार इस सलाम या ठिकाणी हा युद्ध सराव जो आहे तर तो साधारणतः 27 ते 29 ऑक्टोबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. याचा जर विचार केला तर भारताची INS तर्कश नावाची युद्धनौका, चेतक नावाचं हेलिकॉप्टर आणि मार्कोसचे जे कमांडो आहेत किंवा स्पेशल फोर्सेस आहेत तर ते याच्यामध्ये सहभागी झालेले होते. सो पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा, दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता याचे प्रोटोटाइप्स, आता भारतामध्ये असे वेगवेगळे जे चषक आहेत, वेगवेगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत तर त्या ट्रॉफीज तुम्ही जस्ट इमॅजिन करा. जसं की दुलीप करंडक कशाशी संबंधित आहे, अजून कुठला तरी करंडक असेल तर तो कशाशी संबंधित आहे, असे वेगवेगळ्या खेळांशी संबंधित करंडक, असे प्रोटोटाइप बनवायला शिकायचंय. करंट अफेअरच्या बाबतीमध्ये असं इंडिपेंडंट व्हायचंय. सो दुलीप ट्रॉफीचा जर विचार केला तर फर्स्ट क्लास इंडियन क्रिकेट साठी ही खेळवली जाणारी स्पर्धा आहे. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 2 क्रिकेट हे याचं अचूक उत्तर असेल. तिथं पर्यायांचा सिक्वेन्स जो आहे तर तो जस्ट खालीवर झालाय, पण पर्याय क्रमांक 2 या प्रश्नामध्ये क्रिकेट हा त्या ठिकाणी होता. 1961-62 पासून याची सुरुवात आपल्याला झालेली दिसते. आधी भौगोलिक झोन वाईज म्हणजे जिओग्राफिकल लोकेशन वाईज त्याचं झोनमध्ये डिव्हिजन केली जायची आणि त्या वेगवेगळ्या झोन्समध्ये ही स्पर्धा जी आहे तर ती खेळवली जायची. पहिल्या स्पर्धेचा जर का विचार केला तर 1961-62 ची स्पर्धा जी आहे तर ती वेस्ट झोननं त्या ठिकाणी जिंकलेली होती. त्याच्यानंतर आत्ता सध्या जर विचार आपण केला तर 2016-17 पासून BCCI त्या ठिकाणी संघ जे आहेत तर त्यांची निवड करते. झोन वाईजच ही स्पर्धा होते. 2022-23 या वर्षाचा विचार केला तर साऊथ झोननं ही स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली आहे. सो हे याच्याबद्दलचं थोडं ॲडिशनल इन्फॉर्मेशन होती, त्याच्याबद्दल जर प्रश्न आला तर ते माहीत असावं. त्याच्यानंतर बघा, फिफा अंडर-17 महिला जागतिक चषक 2022 बाबत अयोग्य कथन ओळखा, अशा आशयाचा प्रश्न आहे. अयोग्य विचारलेला आहे. आता फिफा अंडर-17 महिला चषक जागतिक चषक 2022चा आयोजक विचारलेला आहे आणि तो भारत होता का? तर यस होता. आता याच्या बाबतीत हे स्टेटमेंट हे बरोबर आहे, पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ही स्पर्धा जी आहे तर ती नियोजित कधी होती? 2020 मध्ये नियोजित होती. मात्र कोविडमुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि 2022 मध्ये त्या ठिकाणी ती स्पर्धा पार पडलेली दिसते. आता एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, फिफा अंडर-17 महिला विश्वचषक हा पहिल्यांदाच भारतामध्ये पार पडत होता, म्हणून या फॅक्टवरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे तुमच्या बॅक ऑफ द माइंड हे असलं पाहिजे, भारतामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, पार पडतायत, त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. नेक्स्ट पुढचा स्टेटमेंट, फिफा अंडर-17 महिला जागतिक चषक दर 3 वर्षांनी आयोजित करण्यात येते. हे स्टेटमेंट साफ चुकीचं आहे. दर 2 वर्षांनी या ठिकाणी याचं आयोजन जे आहे तर ते केलं जातं. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असेल, कारण आपल्याला अयोग्य कथन ओळखा असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पण या एवढ्या पुरतं मर्यादित राहून पुढे उरकायचंय का आपण? नाही. आपण पुढचे पण स्टेटमेंट बघूयात. फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन, फिफालाच फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन असं त्या ठिकाणी संबोधलं जातं, त्यामुळे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि अंडर-17 महिला जागतिक चषक ही फिफा चषकाची 7वी आवृत्ती होती का? तर यस, 2008 पासून याचं आयोजन जे आहे तर ते केलं जात आहे आणि आत्ताची 2020 मधली जी 22 मध्ये पार पडली तर ती 7वी आवृत्ती होती. ठीक, आता याच्याबद्दलचे हे पॉइंट क्लिअर झाले. स्पेन हा देश या फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप मध्ये विजेता ठरलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर जो प्रश्न मी म्हटलं की जीके टाईप होता आणि पहिल्यांदाच अशा आशयाचा प्रश्न विचारलेला आहे. राज्य दिलेले अ गटामध्ये आणि ब गटामध्ये लोकनृत्य दिलेलं आहे.
असे प्रश्न जेव्हा येतात की ज्याच्यामध्ये ब्लाइंडली काहीतरी प्रश्न विचारला जातोय, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण काय लक्षात घेणं गरजेचं आहे? सर्वात पहिल्यांदा बघा की मला फिक्स काय येतंय. मग मला फिक्स महाराष्ट्राचं काय? दहिकाला. सो इथं एलिमिनेशन टेक्निक जी आहे तर ती एलिमिनेशन टेक्निक किंवा एलिमिनेशन मेथड वापरणं गरजेचं आहे. आणि एलिमिनेशन मेथडनं महाराष्ट्र दहिकाला म्हणजे ड ला 2 असलेला ऑप्शन जो आहे तर तो कोणता आहे? तर तो या ठिकाणी एकच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. आता हे अचूक उत्तर आहे हे मी म्हणतोय, पण मग बाकीचं पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर विलासिनी नाट्यम, किंवा आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर अजून कुचिपुडी हा लोकनृत्याचा प्रकार पण तिथं आहे. त्याचबरोबर आंध्र नाट्यम हा पण प्रकार आहे. ठीक. त्याच्यानंतर गुजरातचा जर विचार केला तर बघा भवाई, त्याचबरोबर गुजरातचा गरबा, दांडिया हे पण लोकनृत्याचे प्रकार तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. हे सोपे आहेत म्हणा लक्षात ठेवायला. आणि केरळचा जर विचार केला तर मोहिनी अट्टम आणि त्याचबरोबर कथकली हा लोकनृत्याचा प्रकार पण कुठला आहे? त्या ठिकाणी केरळचा आहे. हे लक्षात ठेवा. आता याच्यावरून मी काय अप्रोच घेणार आहे? अशा प्रकारचे राज्य आणि लोकनृत्य प्रकार असा मला पुढे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मी त्याच्यावरती फोकस करेन. नेक्स्ट बघा, ग्रंथ आणि लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा. 2022 बुकर पुरस्कार. जसं मी म्हटलं की बुकर पुरस्कार जो आहे तर तो एका कादंबरीला मिळालेला आहे, पण नॉमिनेशन मध्ये असणाऱ्या इतर कादंबऱ्यांची अ गट ब गट जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे. आता ग्लोरी हा ग्रंथ जर का विचार केला तर तो नो बायोलेट बुलावायो यांचा त्या ठिकाणी आहे. सो अ ला 4 असलेले या ठिकाणी बघा 2 ऑप्शन्स आहेत. त्यामुळे इथं एलिमिनेशन टेक्निक या एक फक्त माहीत असल्यावरती वर्कआउट त्या ठिकाणी होतीये का? तर नाही होत. स्मॉल थिंग्स लाईक दीज, आता त्याचं एकतर 3 किंवा 2 हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्याचा जर आपण विचार केला तर त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, क्लायर किंगन. ठीक. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं येतोय. त्याच्यानंतर आपण ट्रियाकल वॉकर यांचा या ग्रंथाचा त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ॲलन गार्नर हे लेखक आहेत. आणि द 7 मून्स ॲट माली अल्मायडा शेहन करुणातिलका. सो हे अशा जोड्या या ठिकाणी आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. सो बेस्ट इंग्लिश नोव्हेलसाठी दरवर्षी बुकर प्राइज जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रदान केलं जातं. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती राज्ये महादई नदीच्या पाणी वाटपाच्या वादात सहभागी झालेली आहेत? आता या महादईचा जर का विचार केला तर 4 जानेवारीचा, टू बी व्हेरी स्पेसिफिक बोलायचे, बरेच जण सांगतात सोर्सेसला हे वाचा ते वाचा. मी म्हणतो की बेसिक सोर्सेसमध्ये तुम्ही एमपीएससीचे प्रश्न शोधायचा प्रयत्न करा. 4 जानेवारीच्या लोकसत्तामध्ये एक नव्यानं सदर यावर्षी चालू झालेलं आहे बघा, विश्लेषण नावाचं. फार इम्पॉर्टंट आहे. बरेच आपल्याला गोष्टी ज्या आहेत तर त्या डिटेलमध्ये तिथं कळतात. पॉलिटिकल सोडून बाकी सगळी विश्लेषणं वाचणं गरजेची आहे असं मला वाटतं. तर त्या विश्लेषणामध्ये काय आहे महादई नदीचा वाद अशी डिटेल न्यूज आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही प्रश्न आल्यानंतर बघून सांगितलं असेल, पण मग आता तरी इथनं पुढे आपण चालू करूयात विश्लेषणावरती फोकस करायला. आणि बऱ्याच जणांना माहिती आहे की मी टीचिंग करताना किंवा बॅचमध्ये देखील लोकसत्ता विश्लेषणाचं महत्त्व अधोरेखित करत असतो. त्याच्यातून आपल्याला एखादा मुद्दा जो आहे ना तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे तर ते पण त्या ठिकाणी मिळत असते. सो गोवा आणि कर्नाटक या 2 देशांमध्ये या नदीच्या पाणी वाटपावरून वाद चालू आहे. म्हणजेच याचं उत्तर काय असेल? फक्त अ आणि ब, पर्याय क्रमांक 3. या व्यतिरिक्त या नदीच्या पाणी वाटपामध्ये महाराष्ट्र हे राज्य देखील त्या ठिकाणी पार्टी आहे. म्हणजे महाराष्ट्राला पण या नदी पाणी वाटपामध्ये काही टक्के पाणी जे आहे तर ते मिळालेलं आपल्याला दिसतं. तेही आपण बघूयात. पण बेसिकली लक्षात ठेवा, कर्नाटकामध्ये काही गावं आहेत तर त्यांना पिण्याचं पाणी जे आहे तर ते महादईचं पुरवायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते पाणी जे आहे तर ते अडवण्यात आलं. ही नदी जी आहे तर ती महादई नावाची नदी ही कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी उगम पावते. कर्नाटकचा जर का आपण त्या ठिकाणी विचार केला
तर कळसा बांधुरी नावाचा एक प्रकल्प या महादई नदीवरती उभारण्यात आलेला होता, ज्याचा मुख्य उद्देश जो आहे तर तो कर्नाटकातली काही गावांना पाणी पुरवठा करणं, पिण्याचं पाणी पुरवणं हा आहे. महादई नावाचा उगम जो आहे तर तो भीमगड या ठिकाणी कर्नाटकामध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतर ही नदी जी आहे तर ती गोव्यामध्ये वाहत जाते. याचं पाणी वाटप जे करण्यात आलेलं आहे किंवा त्याचा वाटा जो आहे तर तो अशा प्रकारे आहे, ज्याच्यामध्ये कर्नाटकला 18% पाणी जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राला 4% पाणी जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं गोवा राज्याला 78% पाणी जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. आता हा वाद का निर्माण झाला तर केंद्र सरकारनं एक कर्नाटकच्या बाबतची याच्याबाबत अधिसूचना जी आहे तर ती जारी केली आणि त्याला गोव्यानं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. हे अशा प्रकारचा हा कळसा बांधुरी नावाचा जो प्रकल्प आहे तर त्याच्या ऍक्च्युली हा कळसा बांधुरी प्रकल्प 1986 साली प्रपोज करण्यात आलेला होता आणि तेव्हापासून टिल डेट आतापर्यंत आपल्याला लक्षात येईल एव्हरी नाव अँड देन महादई नदीचा वाद जो आहे तर तो चर्चेत येताना दिसतो. सो इन जनरल हे बघा की अशा प्रकारचे नदीच्या पाणी वाटपावरून वाद निर्माण होत असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या पण कर्नाटकामध्ये अजून एका नदीच्या पाणी वाटपाबद्दल अशाच प्रकारचा वाद चालू आहे. ती नदी नेमकी कोणती किंवा तो वाद हा कोणकोणत्या राज्यात आहे हे कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट पुढचा मुद्दा जो आहे, खालीलपैकी कोणत्या इनोव्हेशन ट्रेंडचा 2022 मध्ये कृषी तंत्रज्ञानावरती अधिक परिणाम झालेला होता? रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ड्रोन्स. ऑप्शन जर बघितले ना तर ज्याचं जसं लॉजिक तसा त्याचा ऑप्शन, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे बघा. म्हणजे काही जणांना वाटेल नाही रोबोटिक्स असलं पाहिजे, काही जणांना वाटेल की नाही फेसबुकवर जावा, युट्यूबवर जावा, कुठं पण जावा, सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल खूप जास्त बोललं जातं ते असे. काही जण म्हणतील की नाही इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT बऱ्याच वेळा चर्चेत होतं बघा. कंबाईनचा आवडता मुद्दा आहे बरं का हा. कंबाईन 2020 ला IoT वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे पूर्व परीक्षेमध्ये आणि 22 मध्ये पण IoT एका ऑप्शन मध्ये येते. सध्या कटिंग एज टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि काय ड्रोन्स. तर मग आपल्याला लक्षात येईल की कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन्सचा वापर करण्यात यावा याच्यासाठी ड्रोन पॉलिसी जी आहे तर ती मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननं त्या ठिकाणी शिथिल केलेली होती. त्यामुळे बऱ्याच जणांनी साहजिक उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 4 हा टिक केलेला आहे. मात्र पर्याय क्रमांक 4 हे उत्तर नाही हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. याचा जर का आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला तर इंटरनेट ऑफ थिंग्स IoT, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिव्हाइसेसच्या माध्यमातून रिअल टाइम डेटा कलेक्शन करून तो डेटा जो आहे तर तो शेतकऱ्यांना पोहोचवणं आणि त्याच्या आधारे अचूक अंदाज जो आहे तर तो वर्तवला जाणं हे प्रथम क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकावरती, म्हणजे पहिला क्रमांक याचा आहे, द्वितीय क्रमांकावरती रोबोटिक्स त्या ठिकाणी आहे, तृतीय क्रमांकावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि 4th नंबरला ड्रोन्स आहेत. हे लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? सो असा प्रश्न हा विचारलेला होता. हा प्रश्न देखील अवघड कॅटेगरीतला होता असं मी त्या ठिकाणी म्हणेन. त्याच्यानंतर बघा 55व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित असा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? आता विक्रम गोखले हा ऑप्शन बघा, यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे त्यांचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर मृणाल कुलकर्णींना देखील असा पुरस्कार जो आहे तर तो आता रिसेंटलीच प्रदान करण्यात आलेला आहे. पण मी आता पुढे लिहित नाही आणि मग सांगतो. आशा पारेख यांना पण रिसेंटली एक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, पण याचं अचूक उत्तर जे आहे तर ते विजय चव्हाण हे आहे. आता मृणाल कुलकर्णी यांना याच वर्षी व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बघा दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरती प्रश्न विचारले जातात. यावर्षी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये देण्यात आलेले जीवन गौरव पुरस्कार जे आहेत तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. आता पुढचा अजून लक्षात घ्या, इथं विचारलं जाऊ शकेल राज कपूर विशेष गौरव किंवा जीवन गौरव पुरस्कार
हा त्या ठिकाणी धर्मेंद्र यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यामधलाच विशेष योगदान पुरस्कार हा राजकुमार हिराणी यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा. सो हेही या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फ्रेंच सरकारचा सर्वोच्च सन्मान शेवालियर डे आय ऑड्रे डेस आर्ट एट डेस पुरस्काराने 2022 मध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. आता बघा, करुणा साईराम आणि अरुणा साईराम दोन क्लोज इंटरवल मध्ये त्या ठिकाणी बदलणारे पर्याय जे आहेत तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. प्रभा आत्रे यांना रिसेंटली पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं म्हणून हा ऑप्शन त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि करुणा साईराम आणि अरुणा साईराम, जेव्हा प्रश्न असा विचारला जातो क्लोज इंटरवल मध्ये बदलणारे पर्याय देऊन तुम्हाला कन्फ्यूज करून त्या ठिकाणी तुम्हाला चुकीचा पर्याय जो आहे तर तो निवडायसाठी भाग पाडलं जातं, हा एमपीएससीचा पॅटर्न आहे. हा पॅटर्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याचं अचूक उत्तर जे आहे तर ते अरुणा साईराम असं त्या ठिकाणी आहे. अरुणा साईराम या कर्नाटकी संगीत गायिका आहेत आणि त्यांचं एकंदरीतच फक्त कलेतलं योगदानच नव्हे तर आपल्याला असं लक्षात येईल की अरुणा साईराम यांनी त्या ठिकाणी भारत आणि फ्रान्स यांच्या रिलेशनमध्ये जे काही कंट्रीब्युशन दिलेलं आहे तर त्याच्यासाठी देखील त्यांचा सन्मान जो आहे तर तो करण्यात आलेला होता. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या या गोदावरी नदीच्या उजव्या तीरावरच्या नद्या आहेत. तर याचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 1 अ ब क प्रवरा, त्याच्यानंतर मांजरा आणि त्याचबरोबर मणेर या उजव्या साईडच्या उपनद्या आहेत, उजव्या तीरावरच्या किंवा राईट बँक ट्रिब्युटरीज आहेत. पूर्णा आणि इंद्रावती हे त्या ठिकाणी नाहीयेत. सो जस्ट हा त्या ठिकाणी आपण असं म्हणूयात की जॉग्राफी रिलेटेड क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणता प्रकल्प हा ग्रामपंचायतींना भारतभर जोडणारा प्रकल्प आहे ज्याची निर्मिती BBNL द्वारे करण्यात आली. सो या प्रकल्पाचा जर विचार केला तर भारत नेट नावाचा हा प्रकल्प आहे ज्याच्या माध्यमातून जवळपास 2.5 लाख ग्रामपंचायती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती देण्यात येणार आहे. ठीक, सो असा हा प्रकल्प आहे. सो इन जनरल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे सर्वसाधारणपणे 11 प्रश्न होते ज्याचे एक्सप्लेनेशन त्याचबरोबर ज्याची संभाव्य उत्तर काय असू शकतात हे आपण बघितलं. पण मला असं वाटतं की या व्हिडिओमधून तुम्ही काय घेऊन गेला पाहिजेत तर ते अनालिसिस जे आहे तर ते घेऊन गेला पाहिजे. या व्यतिरिक्त आपण बघा 2024 मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि सी आणि राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली स्वराज्य प्रबोधिनीची चालू घडामोडीची एक स्वराज्य तोरणा अप्रोच ट्रॅकर बॅच देखील आहे ज्याच्यामध्ये अगदी आपण जसं आता अनालिसिस केलं त्या पद्धतीनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसच्या बेसिसवरती अप्रोच बेस्ड अध्यापन केलं जातं आणि आयोगाच्या प्रश्नांचे जे वेगवेगळे प्रोटोटाइप्स आहेत तर त्या प्रोटोटाइप्सवरती विशेष करून फोकस जे आहे तर ते केलं जातं. याच्यामध्ये सगळ्या नोट्स दिल्या जातील, त्या नोट्स सगळ्या डाउनलोडेबल असतील. याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती साधारणतः 9 महिने, म्हणजे आता तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला अगदी कंबाईन ग्रुप बी आणि सी आणि त्याचबरोबर राज्यसेवेची पुढची 2024ची प्रिलिम होईपर्यंत याची व्हॅलिडिटी त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन जे आहे तर ते पण घेणार आहोत. सो याची फीज जी आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे, लिंक या बॅचची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याच्या थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकता. या व्यतिरिक्त स्वराज्य शिखर नावाची आपली ग्रुप बी आणि सीच्या मेन्सची जी तयारी करतायत विद्यार्थी तर त्यांच्यासाठी स्वराज्य शिखर नावाची एक करंट अफेअरच्या टेस्ट सिरीजची बॅच आहे. त्याच्यामध्ये अराउंड 360 क्वेश्चन्स जे आहेत तर ते विथ एक्सप्लेनेशन आपण घेतोय. सो तुम्हाला जर का हा कंटेंट आवडत असेल तर नक्की त्या गोष्टींचा विचार करा. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होतं कंबाईन ग्रुप बी 2022च्या पेपर क्रमांक 1 मध्ये विचारलेल्या करंट अफेअरच्या प्रश्नांचं डिस्कशन किंवा संभाव्य उत्तर तालिका आपण म्हणूयात किंवा त्याच्यातून अनालिसिस मधून आपण पुढे काय घेऊन जायचे त्या गोष्टी. सो अशाच प्रकारच्या कंटेंट रिलेटेड व्हिडिओसह आणि त्याचबरोबर आपली जी एक्झिस्टिंग सिरीज चालू आहे पर्यावरणाची PYQ अनालिसिस सिरीज तर त्याच्यासह भेटूयात स्वराज्य प्रबोधिनीच्या YouTube चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद,
बाय बाय.